ध्वजारोहणाचा सेल्फी काढून फेसबुकवर पोस्ट करणारे हे बाबा बघा. हे आहेत महामंडलेश्वर श्री भैयादासजी महाराज. नाशिकच्या साधुग्राममध्ये त्यांनी सध्या आपलं ठाण मांडलंय. बाबा दिल्ली जवळच्या टुंडा हैडा जवळच्या बालाजी धाम इथं राहतात. या साधुग्राममध्ये आल्यापासून त्यांनी आपला प्रचार प्रसार फेसबुकद्वारे सुरू ठेवलाय. व्हॉट्सअपवर त्यांचे शेकडो भक्त आहेत. त्यांना दररोज आपल्या कामाचे आणि भजनाचे शुभ संदेश पाठवले जातात. त्यांनी स्वतः आपली वेबसाईटही सुरू केली आहे. त्यासाठी भाविकांना मेंबरशिप घ्यावी लागते. यावर तुम्ही ऑनलाईन देणगी सुद्धा देऊ शकता. ईमेल आणि सोशल मीडियाचं संशोधन हे वरदान असून त्याचा इष्ट उपयोग होणं आवश्यक आहे, असा प्रबोधनात्मक आशीर्वादही ते देतात. फेसबुक पे और व्हाट्सएप पे मेरा प्रवचन चलता रहता है और मेरे से अपने जो अच्छे विचारों के लोग हैं वो मेरे से जुड़े हुए हैं. लगभग 5,500 भक्त मेरे फेसबुक पे हैं और मेरे प्रवचनों को जो पढ़ते हैं, लाइक करते हैं. साधू महंतांबरोबर साध्वींनाही महिला हक्काची जाणीव झाली आहे. त्याही हायटेक झाल्यात. सध्या वादग्रस्त ठरलेल्या साध्वी त्रिकाल महंता यांनी आपल्या न्याय हक्कांसाठी व्हॉट्सअप ग्रुप बनवलाय. या ग्रुपमध्ये मीडियाचे सगळे प्रतिनिधी आहेत. सगळी माहिती एकाच वेळी त्या पोचवत असतात. त्यांचे रोजचे कार्यक्रम आणि न्यूज चॅनेलवरच्या लाईव्ह चर्चेच्या वेळा याबाबत त्या भक्तांनाही अपडेट करत असतात. तो अपने व्हाट्सएप पर घर बैठे भी हमारा संदेश, हमारी जानकारी, यहाँ की जो भी नासिक का शाही स्नान का, ये सारी अच्छी अच्छी चीजें उन तक हम भेज सकते हैं बैठे बैठे. दिव्य दृष्टी असलेले साधू महंत आता संवादासाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचा उत्तम वापर करतायत. त्यामुळे आधुनिक युगातील इंटरनेटची माया वैराग्य घेणाऱ्या या अवलियांनाही सुटू शकली नाही, हेच खरं. योगेश खरे, झी मीडिया, नाशिक. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.